उद्या सकाळी उठून कुठं गावाला जायचं आहे म्हटल्यासारखंच नाही, मी रात्रीलाच म्हणजे सगळे कपडे सावरून ठेवते. कारण सकाळी उठून हे कुठं आहे ते कुठं आहे म्हणून हुडकीत बसण्यापेक्षा मला रात्रीलाच सगळं सावरून ठेवलेलं बरं वाटतंय. आणि पूजा करतो तर एवढं गरमी होलेलं आहे नाही, डोर काढून छान बाहेरलं वारं घ्यावं वाटते. पण माझी काय हिंमतच आहे ना 1 मिनिटाच्या जास्ती तिथं बाहेर उभारायची, कारण तेवढा अंधार राहतंय अजून. आणि इकडे आमच्या पाटीलांनी रोज मी भोपळ्याची भाजी बनवून देते, त्यांनी काय नको म्हणणार, पण मला बनवायला आणि खायला दोन्हीला पण नको वाटतंय. म्हणून वरे मी हे भोपळा घालून धपाट्या बनवते. आता तिला घरामध्ये असेल तेव्हा नवीन कपडे घातलं की तिचं असलंच बडबड करणं चालतंय. लालीला आज मला कॅरोटची प्युरी बनवून चारवायचं होतं म्हणून ते इथं शिजवायला ठेवले. ते शिजोपतरने माझे कपडे मशीनला लावणं होते म्हणून तिकडे गेले. आता हे पडदा काढून ठेवायला मला जेवढं कटाळा येते नाही तेवढंच कटाळा त्याला घालायला पण येते. एक बार जर कडेला ठेवून टाकले तर किती दिवस पण तसंच पडून राहते. मग लगेच्या लगे मी त्याला घालून टाकले. चला आता माझं आईस्क्रीम कसं बनलंय ते बघूत वाटलं. बघायला तर एकदम भारी वाटलं तर आता हे टेस्ट करून बघितल्यानंच कळतंय की तिचं एक्झॅक्ट फ्लेवर कसं लागलेलं आहे म्हणायचं. आधी स्वीटीला चारून बघितले, तिचं हे फर्स्ट टाइम आहे, तिला तर काहीच कळणार नाही म्हणून मी टेस्ट करून बघितले. मला तर वाटणार चालतं की घरामध्ये सुद्धा एवढं टेस्टी आईस्क्रीम बनवू शकता. आमचं आईस्क्रीम खाणं तर झालं, पण लालूची प्युरी इथंच राहून गेली. मला पाटीलचं सुद्धा रिॲक्शन बघायचं होतं म्हणून त्यांना पण खाऊ घातले. चलो बाय.